शनिवार वाड्यामध्ये प्रार्थना करतानाचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता गुन्हा दाखल झालाय आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केलाय। शनिवार वाड्यामध्ये महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर याच्या विरोधात काल काही संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली होती आणि या प्रकरणाची संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली होती। दरम्यान या प्रकरणात आता अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिलेली आहे आणि शनिवार वाड्यामध्ये काही महिलांनी अशा प्रकारे सामूहिक प्रार्थना केल्याचा हा व्हिडिओ आहे। रविवारी समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर काही संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्याच्या आवारात निदर्शनं केलेली। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, हे प्रकरण चांगलं चिघत चालताना आता दिसतं आहे, कारण कालही या संदर्भात काही निदर्शनं झाली। काय आता नेमके अपडेट काय आहेत सध्याचे? अनुपमा, काल जो प्रकार झाला होता, खरं तर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये काही महिला नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर प्रसारित केला। त्यानंतर या ठिकाणी म्हणजे शनिवार वाडा परिसरामध्ये काही हिंदू संघटनेने इथं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर शनिवार वाडा परिसरामध्ये ज्या ठिकाणी नमाज पठण केला होता ती जागा जी आहे ती पवित्र करण्यात आली आणि त्यानंतर शनिवार वाड्याच्या बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी मस्तानीचा दरवाजा आहे त्या ठिकाणी एक कबर जी आहे ती कबर हटवावी अशी मागणी आता काही संघटनेने केलेली आहे आणि त्याच्यासाठी मेधा कुलकर्णींनी 8 दिवसाचा अल्टिमेट सुद्धा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतो। एवढंच नव्हे तर काल रात्री उशिरा या संदर्भात म्हणजे जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलिसांनी अद्याप ज्या महिला आहेत, ज्या महिलांनी पठण केलं त्या महिलांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। पुणे पोलिसांकडून जो व्हिडिओ होता त्याची पुष्टी करण्यात येत आहे। खरं तर तो व्हिडिओ मागच्या आठवड्यातला शुक्रवारचा असावा त्यांचा असा अंदाज आहे आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या महिलांचा शोधसुद्धा घेतला जातो आहे। मात्र या संपूर्ण परिस्थितीनंतर शनिवारवाडा परिसरामध्ये बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शनिवारवाड्याचे दोन्ही जे गेट आहेत त्या गेटवर असा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। एवढंच नव्हे तर जी मजर आहे, जी मजर हटवावी अशी जी मागणी सातत्याने हिंदू संघटनेकडून केली गेली आहे किंबहुना मेधा कुलकर्णींनी केलेली आहे, ती मजर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पण आता पोलीस बंदोबस्त आहे तो विशेष पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि आता या संदर्भात जे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या महिलांचा शोध सुद्धा या ठिकाणी घेतला जातो। मात्र ही संपूर्ण जी वास्तू आहे ही पुरातत्व खात्यामध्ये येते आणि पुरातत्व खात्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता ते जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधल्या महिला कोण होत्या, त्यांचा उद्देश काय होता ते आता तपासानंतर समोर येईल। मात्र या ठिकाणी निलेश, सगळ्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।